केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार। रक्षा खडसेंकडून पोलीस ठाण्यात तक्रार, कार्यकर्तेही आक्रमक। पोलीस असतानाही टवाळखोरांनी मुलीची छेड काढली, टवाळखोरांना कुणाचाही धाक राहिलेला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा, करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। 2 दिवसांआधी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंना राजीनामा तर द्यावाच लागेल। मुंडेंच्या जवळचा माणूस संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर मुंडेंना बळतर्फ केलं पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। न्यायासाठी उद्यापासून उपोषणाला बसणार, आमची एसआयटी सीआयडीची मागणी पूर्ण झालेली नाही। ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रतिक्रिया। सीसीटीव्ही डिलीट करून कायदा मोडलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांचा आरोप, आरोपीला मदत करणाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, कराडला कारागृहात व्हीआयपी सुरक्षा। देशमुख कुटुंबाचा आरोप, संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर। रायगड दौऱ्यादरम्यान फडणवीस आणि शिंदेंसह भरत गोगावले आणि आदिती तटकरेंचा एकाच वाहनात प्रवास। मुख्यमंत्री फडणवीसांनी आदिती तटकरेंना गाडीत बसायला सांगितलं। पालकमंत्री पदावर तिढा सुटणार का, चर्चेला उधाण। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी महाडच्या 14 तळ्याला भेट दिली। बाबासाहेबांच्या स्मृतींना फडणवीस आणि शिंदेंकडून उजाळा। पुण्यात शिंदेंनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा। शिंदे आणि शहांमध्ये काय संवाद झाला ते सामनात प्रसिद्ध। पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा शहांना भेटला, माझी कशी कोंडी झाली अशी तक्रार आत्म्यानं शहांकडे केली। राऊतांचा दावा, तर चर्चा झाली नसेल तर शिंदेंनी जाहीर करावं, राऊतांचं आवाहन। शिंदे देशातले सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते, राऊतांची शिंदेंवर टीका। तर शिंदेंनी मोहन भागवतांना विचारावं, कुंभमेळ्यात का गेले नाहीत? मोदी पंतप्रधान झाल्यावर कुंभमेळ्यात गेले, राऊतांची प्रतिक्रिया। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीची लगबग। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, नव्या मंत्र्यांचे दालन सुशोभीकरण, रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात। नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचे बॅनर झळकले। हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री, बॅनरवर आशय। पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना समर्थकांकडून बॅनरबाजी। नूतनीकरण झालेल्या रवींद्र नाट्य मंदिराचं आज लोकार्पण। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार। आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार। गाडेची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे। स्वारगेट बस अत्याचाराच्या घटनेसंदर्भात नवीन माहिती समोर। पीडित तरुणीनं घटना घडल्यानंतर एका बस कंडक्टरला सांगितली आपबीती, त्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवल्याची माहिती। पुण्याच्या स्वारगेट आगारात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात। स्वारगेट आगारातील बंद पडलेल्या बसेस पोलिसांनी हटवल्या। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार हेमंत रासने ॲक्शन मोडवर। पोलीस ठाण्याबाहेरील बेवारस वाहनं हटवण्याची मोहीम सुरू। तर पुण्यातील दूधभट्टी परिसरातून मोहिमेला सुरुवात झालेली आहे। बेवारस वाहनं हटवण्याची मोहीम सुरू आहे। स्वारगेटमधील घटनेनंतर माधुरी मिसाळांनी घेतली आढावा बैठक। एसटी महामंडळात आयपीएस अधिकारी नेमणार, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळांची माहिती। प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। कोल्हापूर पोलिसांनी उत्तर दाखल करण्याचेही दिले निर्देश। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर गुन्हे शाखेची टीम नागपूरला रवाना। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल। प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। कोल्हापुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कोरटकरवर गुन्हे दाखल करण्यात येणार। उद्या काही शिवप्रेमींकडून तक्रारी दाखल होण्याची शक्यता। राहुल गांधींनी नाशिक न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी याचिका।